की काल एका पत्रकार परिषदेमध्ये एका माणसाने सांगितलं की होळकर हे इंग्रजांना घाबरत होते. मी ऐकलं एका प्रेसमध्ये. त्यांना मला हेच सांगायचं आहे की भारतामध्ये सगळ्यात शेवटपर्यंत इंग्रजांच्या विरोधात जरी कोणी लढा दिला असेल तर ते महाराजा यशवंतराव होळकर होते. 1818 पर्यंत होळकर, महाराजा यशवंतराव होळकरांच्या मृत्यूनंतर सुद्धा भीमाबाई होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकरांचे चिरंजीव महाराजा मल्हारराव होळकर हे वयाच्या 19व्या वर्षे असताना सुद्धा ते इंग्रजांच्या विरोधात रणांगणात उभं राहून लढत होते. तुळसाबाई महाराणी साहेबांचा मृत्यू त्या लढाईमध्ये झालेला. सेटलमेंट करून होळकरांनी इंग्रजांच्या बरोबर कधी तह केलेला नाही. आणि होळकर इंग्रजांना घाबरतात हे जे तुमचं वक्तव्य आहे ते ज्यांनी कुणी केलंय त्याला मला विचारायचंय, तुमचा इतिहासाचा अभ्यास किती आहे हे बघावं लागेल. त्यामुळे अशी वक्तव्य ज्याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होईल ही तुम्ही करू नका, हे मला नम्रपणे सांगायचंय. होळकर घराण्याने अहिल्यादेवी असतील सामाजिक कामं केली, त्यांनी जातीपातीच्या बंधनात अडकल्या नाहीत. सगळ्यांसाठी घाट बांधले, विहिरी बांधल्या, बारवा बांधल्या, सगळ्या समाजासाठी केलं ना, कुठल्या एकट्या समाजासाठी केलं ना. मल्हारराव होळकरांनी अटके पार झेंडे लावले. सुभेदार तुकोजीराव होळकरांची समाधी इथं पुण्यात आहे, मागं तोही विषय आपण घेतला होता. त्याची आज काय अवस्था आहे? शासन म्हणतं आम्ही अटके पार झेंडे लावले महाराष्ट्रात, पण ज्याने प्रत्यक्षात लावले त्याची समाधीची आज काय अवस्था आहे? महाराजा यशवंतराव होळकर, छत्रपती संभाजी महाराजांनी काल काही विषय मांडले. मला या माध्यमातून आपल्याला हे सांगायचं आहे की सातारचे छत्रपती ज्यावेळेला अजिंक्यतारा किल्ल्यावर कैद होते त्यावेळेला त्यांना सोडवण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकरांनी पुढाकार घेतलेला होता. होळकर घराण्याची आणि छत्रपती घराण्याचे हे जे संबंध आहेत, होळकर घराण्याच्या सगळ्याच पिढ्यांनी छत्रपती घराण्याबद्दल आणि विशेष करून शिवरायांबद्दल नेहमी आदरच बाळगलेला. त्यामुळं ह्याला जातीचं वळण न लावता दोन्ही घराण्यांचे संबंध आहेत ते लक्षात घेता सामोपचाराची भूमिका कशी घेता येईल, ह्याच्यातनं मार्ग कसा काढता येईल हे आपण इथं कुठतरी बघितलं पाहिजे. नंतरच्या काळात तुकोजीराव महाराजांचा विषय, ज्यांनी या शिवसमाधीसाठी निधी दिला, त्यावेळेला महात्मा फुले असतील, टिळक असतील किंवा इंदोरचे तुकोजीराव महाराज असतील, यांनी शिवसमाधीसाठी पुढाकार का घेतला? त्यांनी जर जातीचा विचार केला असता तर त्यांनी ही भूमिका घेतली असती का? मग आज आपण जातीच्या चष्म्यातून या सगळ्या गोष्टीकडे का पाहतोय? त्यावेळेला छत्रपती घराणं सुद्धा अस्तित्वात होतं. मग छत्रपती घराण्याने शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी त्या काळात भूमिका काय घेतली हे पण आपण बघितलं पाहिजे. पण महात्मा फुले असतील, टिळक असतील किंवा तुकोजीराव महाराज असतील यांनी पुढाकार घेतला, कारण त्यावेळेचा महाराष्ट्र हा जातीपातीच्या पलीकडे जाऊन या सगळ्या विषयांकडे बघत होता. आणि म्हणून आज सुद्धा या विषयाकडे बघत असताना हा फक्त मराठा समाजाचा विषय नाहीये, हा धनगर समाजाचा विषय नाहीये, हा आपल्या महाराष्ट्रातल्या शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येकाचा हा विषय आहे. आणि त्यामुळे ह्याच्यात जातीपातीला आणू नका, महाराष्ट्राची सामाजिक विण बिघडवू नका. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना मला हेच सांगायचं आहे की ज्या कुठल्या संघटना या विषयामध्ये चुकीची गोष्ट मांडत असतील त्या सगळ्या संघटनांना समज द्यावा. विशेष करून मागच्या वेळेला एक प्रकार वाघ्याच्या पुतळ्याच्या संदर्भात घडलेला होता, तसा कुठलाही प्रकार घडू नये ती दक्षता शासनाने घ्यावी हे मला इथं आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. तुकोजीराव महाराजांनी नुसतं रायगडावरच्या स्मारकाला निधी दिलेला नाहीये. तुकोजीराव महाराजांनी आज SSPMSच्या परिसरामध्ये जो शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा उभारलेला आहे त्या पुतळ्यासाठी सुद्धा त्यांनी निधी दिलेला आहे. शिवाजी महाराजांचं स्मारक जगामध्ये पोहोचवण्याचं काम तुकोजीराव महाराजांनी सगळ्यात पहिले केलेलं आहे. आजची SSPMSची जी संस्था उभी आहे त्या संस्थेला सुद्धा निधी दिलाय. तुमचं फर्ग्युसन कॉलेज जे उभा आहे त्या फर्ग्युसन कॉलेजला सुद्धा तुकोजीराव महाराजांनी निधी दिलेला आहे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी असेल, मुस्लिम अलीगड युनिव्हर्सिटी असेल, अनेक विद्यापीठांना त्यावेळेला निधी दिलाय. आणि हा देत असताना होळकर घराण्याने कधीच जातीचा विचार केलेला नाही. आज आपण महाराजा सयाजीराव गायकवाडांचं नाव घेतो. महाराजा सयाजीराव गायकवाडांचे शब्द आहेत की तुकोजीराव होळकर द्वितीय हे जर नसते तर आज मी या बडोद्याच्या गादीवर नसतो. महाराजा सयाजीराव गायकवाडांना बडोदा संस्थान मिळवून देण्यासाठी, त्यांचं तिथलं प्रशासन व्यवस्थित करण्यासाठी तुकोजीराव द्वितीय यांनी मोठी भूमिका बजावलेली होती. मग हे बॉन्डिंग असताना इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या घराण्यांनी एकत्रपणे त्या काळात काम केलेलं असताना फक्त एखाद्या घराण्याला हिनवायचं किंवा त्या घराण्याबद्दल दुजाभाव ठेवायचा हे मला बरोबर वाटत नाही. आणि ह्याच्यामध्ये जर कुठला राजकीय हेतू कुणाचा असेल तर त्या लोकांना माझा इशारा आहे, तुम्ही लक्षात ठेवा,
इथं महाराष्ट्राची जनता हुशार आहे, ही कुठलाही राजकीय तुमचा अजेंडा इथं चालू देणार नाही. काल संभाजीराजेंनी पण क्लिअर केलंय की 31 मेचा मी कुठलंही अल्टिमेटम दिलेलं नाही, पण मला इतर संघटनांना सांगायचंय की असं 31 मे ह्या वर्षी अहिल्यादेवींची 300वी ही जयंती आहे. 300वी जयंती साजरी करत असताना संबंध देशामध्ये अनेक कार्यक्रम होत आहेत. देवी या आपल्या सगळ्यांच्याच आहेत, त्यामुळे देवींच्या जयंतीला गालबोट लागेल असं कुठल्याही प्रकारची कृती रायगडावर होऊ नये आणि महाराष्ट्रात होऊ नये, याच्यासाठी जी काही भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे ती घ्यावी. संभाजीराजेंची प्रेस मी कालची ऐकली, त्यांनी सुद्धा हीच समोपचाराची भूमिका मांडलेली आहे. आमचे आणि त्यांच्या घराण्याचे जुने ऋणानुबंध आहेत, संबंध आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलू, त्यांचाही मला फोन आला होता. याच्यातून शांततेने या महाराष्ट्राच्या हिताची जी भूमिका असेल ती आपल्याला कशी घेता येईल यासाठी महाराष्ट्र शासनाने एक समिती नेमावी. त्या समितीने दोन्ही बाजू समजून घेऊन, इतिहास अभ्यासकांची भूमिका समजून घेऊन दोन्हीकडच्या जे सत्य असेल ते फाइंड आउट करावं. आणि या माध्यमातून जी बदनामी चालवलेली आहे ती मग छत्रपती घराण्याची असेल किंवा होळकर घराण्याची असेल. तुकोजीराव महाराज इंग्रजांना घाबरत होते आणि म्हणून त्यांनी कुत्र्याच्या स्मारकासाठी निधी दिला, ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. ते जर इंग्रजांना घाबरत असते तर पुण्यातले जे शिवस्मारक आहे त्याला सुद्धा निधी दिला नसता. शिवाजी महाराजांचं चरित्र इंग्रजीत छापून ब्रिटनमध्ये, फ्रान्समध्ये सगळीकडे पसरवलं नसतं. आणि होळकर हे कधीच इंग्रजांना घाबरलेले नाहीत. होळकर इंग्रजांच्या विरोधात शेवटपर्यंत लढले, हे सगळ्यांनी समजून घ्यावं. चुकीची विधानं खपवून घेतली जाणार नाहीत, याची दक्षता ब्रिगेड सारख्या सगळ्या संघटनांनी घ्यावी. माझा कुठल्याही संघटनेला विरोध नाही, पण चुकीची भूमिका मांडत असाल तर त्याला निश्चित विरोध असेल. शिवराय हे सगळ्यांचे, शिवरायांचा आम्हालाही आदर आहे. शिवरायांच्या स्मारकाला न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. आणि ज्या तुकोजीराव महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी निधी दिला, त्यांचं जे काम होतं, ज्यावेळेला अडचण होती त्या समाधीला फंडिंगची, त्यावेळेला त्यांनी तो निधी उपलब्ध करून दिला. तर त्याची दखल सुद्धा घ्यावी रायगड विकास प्राधिकरणाने. आणि त्यांनी केलेल्या कार्याचं फलक इतर ज्या लोकांनी निधी दिला त्यांचा सुद्धा फलक तिथं रायगडावर लागावा, जेणेकरून ही जी समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे ती कुठेतरी मिटेल हे मला वाटतं. आणि मग ही समिती जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही राहू, ही माझी भूमिका आहे. आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद.